तर बायको कसं वाटत आहे इथे? मस्त. हॅलो एव्हरीवन. तर आज खूप छान वेदर आहे, तर आम्ही विचार केला होता आज लॉंग ड्राईव्हसाठी जायचं आणि त्यातल्या त्यात आज गुरुवार पण आहे. तर सर्वात आधी आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात जाऊ आणि त्यानंतर कुठेतरी बाहेर मस्त फिरायला जाऊ. मंदिराला लॉक दिसतंय. बंद आहे. चला बाहेरूनच दर्शन करून घेऊ. नवरात्र असल्यामुळे आम्ही विचार केला की आधी माताचं दर्शन घेऊन घ्या. काय झालं? धूळ धूळ धूळ. आठवते काही? आठवते का? हळदीचा व्हिडिओ तिथेच त्यांनी उभं केलं होतं आपल्याला. डोळे बंद करा, डोळे बंद. झोपा झोपा. आणि आहे या प्लेसची आमच्या, कारण इथे आमचा हळदीचा व्हिडिओ शूट झाला होता. आणि तिथे ती समोर जी जागा आहे त्या जागेवर माझी बायको चक्कर येऊन पडली होती हळदीचा शूट करता करता. हे सांगणं गरजेचं होतं. गरजेचं आहे. मी आतापर्यंत घरी सांगितलेलं नाहीये, माहितीये. ऍक्टिंग होती म्हणा ती. ऍक्टिंग नव्हती ती. ऍक्टिंग मी कशाला माझा एवढा चांगला ड्रेस झोपू खाली विनाकारण काही पण. ऍक्टिंग होती. बोलवायचं आपल्याला तर झालं आता ते शेवटचं लग्न होतं. शेवटचं हो ते पण आहे. आता आपल्या घरी लग्न, आता मग बाकी छोटी नेहाची वगैरे राहते. ते वेगळं सांगितलं एखादा फोटोग्राफर त्यांच्यावर होऊ शकतो. नारळ पाणी वगैरे मिळालं तर बघू आपण. चला आता निघू आपण आपल्या रोड ट्रिपकडे. आता आम्ही निघालो आहे पहाडांमध्ये जायला. तर इथे येत आहे आपला फेमस पंजाबराव पाटील ढाबा. या ढाब्यासोबत यांच्या खूप आठवणी आहेत. माझ्या आठवणी म्हणजे माझ्या मित्रांसोबतच्या. अच्छा, मित्रांसोबतची चांगली गोष्ट. मी कधीच नाही गेली. मला केव्हा घेऊन जायचं? जेव्हा तू नॉनव्हेज खायला लागशील तेव्हा. म्हणजे मी कधीच जाणार नाहीये. आता एकदम सुका आहे. एवढं चांगलं दिसत पण नाही. पण पावसाळ्यात म्हणून याला विदर्भाचं नंदनवन म्हणतात. हो, खूप सुंदर दिसत. मला पण द्याल. तर आम्ही जेव्हा पण येत होतो इथे सकाळीच येत होतो, म्हणजे कशी गर्दी वगैरे राहायची नाही. हो का? हा, जर लग्नाच्या आधीच सांगत आहे की लग्नाच्या नंतरचं? दोन्ही पण सांगते मी. आणखी थोडं पुढे जाऊ. एवढ्या झाडांमध्ये फक्त हे एक झाड चांगलं हिरवगार दिसतंय. कडुलिंबाचं आहे ना ते. कडुलिंबाची राहतात सहसा. बाकी कसलं आहे मग? सागवानची झाड आहे. सागवानची झाडांची पण ते कडून झालं. आग लागली होती. वनवा लागला होता. वनवा काय? वनवा काय असतो मला नाही माहित. आय एम जेन्झी. अरे देवा. सांग. जंगलामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात आग वगैरे लागते. पत्ते सुटलेले असतात. ते आग स्प्रेड होते, त्याला आपण वनवा म्हणतो. इकडे जरा आली आहे हिरवळ. हिरवळ जरा बरं वाटतं ना. गेली हिरवळ. नाही वाटू द्यायचंय म्हणून म्हटलं मी. बरंच लांब आलो आम्ही. नाही म्हणता नाही तर म्हटलंच नाही. नाही म्हटलंच नव्हतं. आणि त्या साईडला एक गाव आहे, दिसत आहे की यामध्ये. तिकडे आहे जवळच घटांग म्हणून. त्या ठिकाणचे वडे खूप फेमस आहे. ते वडे खायसाठी स्पेशली आम्ही 30 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतो बरेचदा.
तर आता जाऊच आपण तिकडे. ची हवा वगैरे सुरू आहे, मस्त आभाळ आहे, त्यामुळे आणखी चांगलं फील होतं. तुम्हाला कसं वाटतंय? मला चांगलंच वाटत आहे. मला माझ्या मित्रांची आठवण येते. बायको सोबत असून पण मित्रांची आठवण येते. कारण बायकोपेक्षा जास्त वेळ मी या ठिकाणी मित्रांसोबत आलो आहे. आता बायको सोबत पण येणार? ऑब्विसली बायको सोबत पण येणार. चला लेट्स गो टू घटांग. ओके. हे आपण आधी का नाही लावलं? इथे किती चांगलं निघत आहे. काय असा आधी का नाही लावलं? म्हणजे असा व्हिडिओ आधी घ्यायला पाहिजे होता. का नाही घेतला मग आतापर्यंत? काय माहिती. कारण तुला वाटते की मला काय लाईट वगैरे नाही येत आहे वगैरे 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 वगैरे. चांगलं वाटत. चालायचं. तर आपण पोहोचलेलो आहे घटांग. ही घटांगची जिल्हा परिषद शाळा पण दाखवायची आणि नाही दाखवायची नाही. मग तुम्ही का म्हटलं जिल्हा परिषद शाळा? आपण आता या ठिकाणी खाणार आहे वडे. आपण गाडी पार्क करून घेऊ आपली या ठिकाणी. आणणार आहे का तुम्ही? यायचंय. गर्दी वाटतंय. हो घेऊन या तिथे गेल्यापेक्षा. चालतंय. किती खाशील? 2 हो चालेल. 2 तू 2 मी. चालेल. एकाला नको लावू. नाही सोबत घेऊन जाऊ आपण. आले वडे आणि मी थोडे भजी पण आणले. वर जो एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी थांबू, मस्त भजी वगैरे खाऊ, वडे खाऊ, मस्त स्मेल येतोय. आणि मग रिटर्न निघू आपण घरी. मस्त गरमागरम भजी. त्या ठिकाणी पाणी खूप राहतं पावसाळ्यामध्ये आणि हे पूर्ण ग्रीन राहतं. सो लेट्स इट वडे आणि पकोडे. तुम्ही वडे एकच आणलाय? भजी आहे ना, 2 भजी. एक छोटासा रस्ता दिसलाय आम्हाला लेक पर्यंत जायचा. तर बायको कसं वाटत आहे इथे? मस्त झालं माझं. तुम्ही करून घ्या फिनिश. एवढ्या लवकर? मस्त वाटत आहे. हो. त्यात आपण आंब्याच्या झाडाखाली बसून चलायचं लेक जवळ. जाऊ शकतो पण लांब आहे ते, असं की खूप जवळ नाही. नॅचरल तळं नाही आहे ते. मग शेततळं आहे. शेततळ काय असतं? शेततळं म्हणजे ते शेतातच असा खोदून वगैरे गड्डा करून. अच्छा. पाणी म्हणजे यात उतरता नाही येत? उतरू शकतो असं नाही, पण तेच पाणी मग शेतीसाठी वापरतात उन्हाळ्यात. हे बघ या ठिकाणी पाईप लावलेला आहे, मोटरनी मग त्या पाण्याचा उपसा करून शेतीसाठी वापरलं जाते. आता वाजले आहेत 3. घरी निघायची वेळ झाली. चला, कसा वाटला आजचा दिवस? एकदम छान, मजा आली. खूप मजा आली. रिलॅक्स होता मेन म्हणजे. रस्ता होता आजचा आमचा दिवस. खूप मजा आली आणि खूप रिलॅक्सिंग डे देखील होता. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.